राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवूनी पुढे, विद्यार्थी तयार होता चोहीकडे, राष्ट्र चढे उन्नतीशी. या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या सरकारी शाळा म्हणजेच आजची जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळेने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी घडवले, पण गेल्या काही काळात पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याचं कारण म्हणजे खाजगी शाळेने केलेल्या आवाजवी जाहिराती व प्रचार प्रसारामुळे पालकांचे लक्ष खाजगी शाळेकडे वेधल्या गेले आणि परिणामी जिल्हा परिषद शाळेवर एक प्रकारे मरगळ आली. मेरा नाम जिक्रा मुख्तार शेख, मैं तीसरी में. बरं, तुझ्या समोर जे वाक्य आहे ते वाचून दाखव. ज्योतिबा फुले महात्मा, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव, इंदिरा गांधी, आयर्न लेडी. असं सर्वांना वाटतं की मागे बसलेले मुलं ड असतात, तर आपण याच वर्गातील मागील एका विद्यार्थ्याला समोर बोलून त्याला कविता किंवा एक वाचन सादर करायला लावू. सगळ्यात शेवटचा तू ये समोर, ये समोर, ये पुस्तक घेऊन ये. माझं नाव साद युनुस शेख आहे, मी इयत्ता 3री मध्ये शिकतो. तुला आवडणारा एखादा कविता किंवा धडा म्हणून दाखव. ABCDEFG common sound read with me. HIJKLMN count the box. We have 10. OPQRSTU. I am ready. So are you? VNWXYZ. You me the box. You have read. चला, मुलीमध्ये कविता कोण दाखवत म्हणून या समोर, या तुमची आवडती कविता सादर करा. हे कोणते आई नदीच्या शेजारी, वडाच्या किनारी, झाडाच्या ओढीत, वेडूच्या झाडीत, दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ. आयताची परिमिती कोण काढून दाखवतो? तर पुन्हा खालील आयताची लांबी 8 सेमी आणि रुंदी 4 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 4 8 16 अधिक 2 8 या रुंदीची बेरीज 24 सेमी. आयताची परिमिती 24 सेमी. आयताची परिमिती 24 सेंटीमीटर आहे. माझे नाव पूनम ज्ञानेश्वर तांबे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शिक्षकाचे नाव चौधरी सर आहे. माझे नाव आहे अख्तर शेख. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझे शिक्षकाचे नाव चौधरी सर आहे. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉन्ग, long long ago in the faraway land of Korea. चला, इंग्लिशची कविता कोण म्हणून दाखवता? त्या मागच्या तिघी जण या समोर. करा सुरू. Found a peanut, found a peanut, found a peanut. Just now I found a peanut, found a peanut. Just now. कम्प्युटर कोणला ऑपरेट करता येतं? ठीक आहे. हां, ये तू बस, तू ये बस. पेंट ओपन कर. स्टार्ट कर सुरू.
स्टार घे आणि स्टार काढून दाखव. आपले हे शब्द कोण वाचून दाखवतं तुमच्यापैकी? हा चल. कोण वाचन दाखवतं? ये तू. हा वाच. आकाश आकाश निळे दिसत दिसत होते होते जोराच्या जोराच्या वारा वारा. नमस्कार, माझं नाव अलीम मुसा शेख, राहणार गोळेगाव. या गावचं मी पोलीस पाटील आहेत. मी या गोळेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण 4थीपर्यंत घेतलं. पहिली हे शाळेची अवस्था खूप फार गंभीर होती आणि 4थीपर्यंत शाळा शिकून मी गाजगाव श्री गणेश विद्यालय या विद्यालयामध्ये पुढचं शिक्षण घेतलं. नमस्कार सर. तर आमच्या शाळेविषयी सांगा, म्हणजे कलर कसा दिला आहे किंवा विद्यार्थी कसे घडता आहेत आपल्या गावातील, याबद्दल आम्हाला थोडंसं 2 शब्द सांगा. पहिले म्हणलं तर ही शाळेची अवस्था खूप गंभीर होती. म्हणजे शाळेला कलर नाही, कोणत्याही प्रकारचं नव्हतं. पण सर सरांना ते हाती घेतलं म्हणून खूप सुधार झाला. शिक्षण खूप चांगलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये. आम्ही स्वतः इकडे शिक्षण घेऊन 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. तुमचं शिक्षण तर गाजगाव करून घेतलं. पण हे शाळेतील विषय म्हटलं तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे एवढंच पोरं बनतात. तर काही असे पालक आहे आपल्या गावातील, तर ते आपल्या पाल्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. तर तुम्हाला इंग्लिश मिडियम आणि जिल्हा परिषद यामध्ये काही म्हणजे काय वाटतं बा याच्याबद्दल, दोन्हीबद्दल? इंग्लिश शिक्षण म्हणजे पोराला हे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. मराठी शिक्षण आहे. इंग्लिश शिकून म्हणजे काही एवढं पुढे जाऊन ते परत हे मराठी शिक्षणाकडे वळतात. परंतु मग ते बरोबर, अगदी बरोबर. इंग्लिश शिक्षण घेतल्यामुळे मराठी शिक्षणानंतर त्यांना एवढं फारसं डोक्यामध्ये येत नाही. आणि आम्ही गावामध्ये म्हणजे गावात ॲडमिशनसाठी घरी गेला असता काही पाल्य असे जिल्हा परिषदेबद्दल खूप उदासीन आहे. तर याचं काही कारण म्हणजे गावातील असे जे काही असे पालक आहे की ते आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्येच घालतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना म्हणजे एवढंच बोलायचं आहे का इंग्लिश शिक्षण न घेता जिल्हा परिषद शाळा खूप चांगली आहे. हे पोराला घडवण्यासाठी खूप चांगलं जिल्हा परिषद शाळा म्हणजे फार महत्त्वाची आहे. तुमच्या गावामधील किती मुलं म्हणजे नोकरीला आहेत सध्या? म्हणजे हे जिल्हा परिषद शाळेमधून शिकून जे गोळेगाव येथील मुलं कमीत कमी 15-20 पोलीस भरतीमध्ये गेले. काही स्वतः शिक्षण घेऊन पोलीस पाटील या गावात पोलीस पाटील आहेत. काही टीचर शाळेवर सुद्धा आहे. धन्यवाद सर, थँक्यू. तुमचं नाव पूर्ण? माझं नाव अलीम मुसा शेख, राहणार गोळेगाव. तुम्ही काय करता सर? सर मी सध्याला पोलीस पाटील आहे. बरं, तुमचं शिक्षण कुठं झालं? प्राथमिक? माझं गोळेगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण पूर्ण 4थीपर्यंत शिक्षण झालं होईल. बरं, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, तुमची जेव्हा इथं शिक्षण झालं जिल्हा परिषदमध्ये तेव्हा शाळेची अवस्था आणि आत्ताच्या अवस्थामध्ये काय फरक आहे? पहिले मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा शाळेची अवस्था म्हणजे खूप गंभीर होती. म्हणजे रंगकाम वगैरे नव्हतं बा असं म्हणायचं तुम्हाला? हां, रंगकाम वगैरे नव्हतं, झाडं वगैरे नव्हते, कंपाऊंड नव्हते. कंपाऊंड नाही, झाडं नाही. तर मग आता कंपाऊंड वगैरे, पुन्हा शाळेला कलर वगैरे, रंगरंगटी एकदम उत्कृष्टपणे झालेले आहे. म्हणजे पोरांना शिकायला बी खूप म्हणजे प्रोत्साहित झाड. हां, म्हणजे झाडं वगैरे असेल तर मग त्यांना पण आणि रंग वगैरे चित्र वगैरे काढले असल्यामुळे ते एकदम चांगल्या प्रकारे प्रोत्साहित होतात. तर आम्ही गावामध्ये ॲडमिशन करण्यासाठी गेलो असता तर काही जे पालक आहेत तर ते आपल्या मुलांना जिल्हा परिषद घालायला म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी नको म्हणताय. तर मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नाही, जे पालक म्हणजे या जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही म्हणतात
त्याचं कारण काही असं लोकांचं म्हणजे भावना राहते, परंतु जिल्हा परिषद शाळेसारखं शिक्षण कोणतंही नाही. कारण की हे शिक्षण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि असं नाही की इथं बी इंग्लिश शिकवतात ना. हां, इंग्लिश पण शिकवतात असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर. तर इंग्लिश बरोबर, त्याबद्दल विविध सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे तुम्ही जेव्हा होतात तेव्हा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेतले जात होते का? हो, घेतले जात होतं. खो खो असे वेगवेगळे खेळ होते. तुम्ही या गावचे पोलीस पाटील आहात, तर मग तुमचं लक्ष असेलच म्हणजे शाळेकडे, की शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम किंवा काही जर असेल तर तुम्ही पण काही मदत करत असाल नक्कीच. हो, नक्कीच. तीन एक 3 3 7 3 9 3 चौक 12 3 5 15 3 7 18 3 एक 3 3 7 3 9 3 चौक 12 3 एक 3 3 7 3 9 3 चौक 12 3 5 15. किती आला गुणाकार? 1638. माझे नाव वेदांत नवनाथ भोसले आहे. मी इयत्ता 3रीला आहे. माझे शिक्षक सर आहे. मी तुला एक वाक्य देतो, ते वाक्य वाचून दाखव. I am a mango. हां, छान, बस. कविता ऍक्शनचा कोण म्हणत होतं? चला या इकडे. हां, सुरू करू. तुझं पूर्ण नाव इंग्लिश मधून सांग. My name is Razia Shahrukh Shah. My teacher name is Satish. My mother name is Salma. My grandfather name is Kadir. My grandmother name is Saira. My auntie name is Suraya. My uncle name is Javed. वेरी गुड. बैठो. मैं इंग्लिश मीडियम में पढ़ती थी. मुझे कुछ नहीं आता था, इंग्लिश ना मराठी. मैं अब मराठी में आई तो मुझे सारा आने लगा. इंग्लिश, मराठी, गणित वो सारा आने लगा. भागाकार वो सारा.